गुड मॉर्निंग स्टुडंट्स. स्टार्टिंग विथ द नेक्स्ट कन्सेप्ट. कालपर्यंत बेटा आपण काय शिकलो? 2 कन्सेप्ट आपले झाले बेटा. कुठले कुठले? बायनरी टू डेसिमल झाला आणि ऑक्टल टू डेसिमल झाला. ठीक आहे. आता माझा मेन कन्सेप्ट कुठला झाला बेटा? एनी नंबर टू डेसिमल. येस और नो? कुठलाही नंबर दिलेला असेल त्याचं कन्वर्शन मला कशात करायचं? डेसिमल. त्याचे मी 2 फंडे बघितले. कुठले कुठले? बायनरी टू डेसिमल झालं, ऑक्टल टू डेसिमल झालं. ओके. बायनरी टू डेसिमल बोलताना तिथे आपण लॉजिक काय वापरलं किंवा फंडा काय यूज केला? फंडा लक्षात ठेवा. आता फंडा काय यूज केला बेटा आपण तिथे? 2 चं लॉजिक. येस और नो? कुठलं लॉजिक? मी आता फंडे मुद्दामून लिहिणार आहे म्हणजे मग शॉर्टकट्स लक्षात राहून जातात बेटा पटापट. डेसिमल म्हटलं की रेस टू चं लॉजिक येतं फिक्स लक्षात ठेवायचं. डेसिमल असा शब्द दिसला रे दिसला. कुठला शब्द बेटा? डेसिमल असा शब्द दिसला रे दिसला समजायचं कुठलं लॉजिक आहे ते? रेस टू चं लॉजिक आहे. कुठलं लॉजिक आहे बेटा? रेस टू चं. रेस टू चं लॉजिक म्हणजे कसं? जसं बायनरी टू डेसिमल तर कुठलं लॉजिक आलं? 2 रेस टू. रेस टू घेताना पुन्हा इथे पॉईंटच्या पलीकडे असेल तर -1 -2 -3. पॉईंटच्या अलीकडे असेल तर 0 1 2 3. आठवते सगळ्यांना? ओके. तसंच काल आपण बघितलेलं कुठलं बेटा? ऑक्टल टू डेसिमल. ऑक्टल टू डेसिमल मध्ये लॉजिक कुठलं होतं बेटा? 8 रेस टू. लॉजिक कुठलं होतं? 8 रेस टू. येस होतो. पुन्हा पॉईंटच्या पलीकडे -1 -2 -3. पॉईंटच्या अलीकडे 0 1 2 3 डॉट 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 डॉट. ओके. आता आज माझा शेवटचा फंडा. त्याच्याही आधी काल बेटा मी सगळ्यांना तुम्हाला होमवर्क दिला होता. राईट? सगळ्यांनी होमवर्क बऱ्यापैकी सोडवलेला आहे. खूप मुलांनी मला उत्तर पाठवलेले. मॅक्सिमम मुलांचे उत्तर राईट होते. काही जणांचे कॅल्क्युलेशन चुकले होते. ठीक आहे. त्यांना मी सांगितलं मग कॅल्क्युलेशन चेंज करायला. कॅल्क्युलेशन चेक करा. अति घाई संकटात नाही. प्लीज कॉन्सन्ट्रेशन देऊन कॅल्क्युलेशन करायचे. डीटी मध्ये घाई करून चालत नाही. इट जस्ट लाईक अ मॅथमॅटिकल सब्जेक्ट. ठीक आहे बेटा? डीटी मध्ये प्लीज घाई करू नका. शेवटचं उत्तर कॅल्क्युलेट करताना सावकाश उत्तर कॅल्क्युलेट करायचे. घाई करायची नाही. ठीक आहे बेटा? ओके. आता माझा शेवटचा फंडा आजचा चालू होईल तो म्हणजे कुठला बेटा? हेक्साडेसिमल टू डेसिमल. कुठलं लॉजिक आहे? हेक्साडेसिमल टू डेसिमल. हेक्साडेसिमल दिलेला हेक्साडेसिमल आहे का बेटा नंबर? आता डी आणि ए आला तर घाबरायची गरज आहे का? डी आणि ए आला तर मला माहिती आहे, मी सांगितलंय ए ची व्हॅल्यू किती असते बेटा? 10. बी ची व्हॅल्यू किती असते? 11. सी ची व्हॅल्यू 12. डी ची व्हॅल्यू 13. ई ची व्हॅल्यू 14 आणि एफ ची व्हॅल्यू किती असते बेटा? 15. ह्या व्हॅल्यूज मी तुम्हाला सांगितल्या होत्या. ओके. त्याच्याच अकॉर्डिंगली आपल्याला गणित सोडवायचं आहे. पुन्हा आता गणित सोडवताना किती बेटा येते? 4 डी ए पॉइंट किती आहे बेटा? 5. पहिले काय? एरो हेड्स. पुन्हा लॉजिक तेच. पहिले काय घेऊन घ्यायचं बेटा? एरो हेड्स घेतले. एरो हेड्स घेतल्याच्या नंतर पहिले आकडे 5 ए. आता ए म्हणजे किती असतो? बाजूला लिहिलेले. ए म्हणजे ऍक्च्युली तो किती असतो बेटा? 10. म्हणून 10 लिहिलं. ए म्हणजे किती असतं? 10. इथं दिसतंय बाजूला. ए ची व्हॅल्यू किती बेटा? 10. तसंच डी ची व्हॅल्यू किती बेटा? 13. म्हणून डी च्या जागी किती आलं? 13. डी च्या जागी किती आलं? 13. 4 जसाच्या तसा. इंटू 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 इंटू. पुन्हा आता कुठला नंबर बेटा? हेक्साडेसिमल. बायनरी असेल तर 2 घेतलं होतं. ऑक्टल असेल तर 8 घेतलं होतं. हेक्साडेसिमल असेल तर साहजिक इथे किती येईल बेटा? 16 16 16 16. गॉट इट? पुन्हा आता पॉइंटच्या पलीकडे इथे पहिल्यांदा किती बेटा? आता -1. ते काय लिहून दाखवत नाही, आता कळायला पाहिजे. इथे काही -1. इकडे काही बेटा? याच्या डोक्यावरती 0, याच्या डोक्यावरती 1 आणि याच्या डोक्यावरती किती येईल? 2. गॉट इट? आणि मग याचे आन्सर्स द्यायचे आपल्याला. आता सगळ्यांनी कॅल्सी घ्यायचे. कॅल्क्युलेशन्स करून मला उत्तर सांगायचे. पहिल्याचा आन्सर पहिलं किती आहे बेटा? 5 इंटू 16 रेस टू -1. 5 इंटू 16 रेस टू -1 किती आलं बेटा? 0 पॉईंट समथिंग. किती आले? 0.3125. 0.3125. ओके. पुढे 10 इंटू 16 रेस टू 0 किती आलं बेटा? 10 इंटू 16 रेस टू 0 10 चे. का? एनिथिंग रेस टू 0 0 इज इक्वल टू 1. मग 10 1 10 चे. ओके. त्याच्यानंतर पुढे 13 इंटू 16 रेस टू 1 किती आलं बेटा? 208. किती येत आहे? 208. आणि फायनली 4 इंटू 16 रेस टू 2 किती आलं बेटा? 1024. किती येत आहे? 1024. आणि फायनली सगळ्यांची काय करायची आपल्याला? ऍडिशन.
फायनली सगळ्यांची काय करायची आहे, ॲडिशन करताना तुम्ही आता करून घ्या ॲडिशन केल्याच्या नंतर तुम्हाला त्याचं उत्तर भेटेल बेटा 1242.3125. ओके, मग therefore आन्सर मध्ये मला काय लिहिता येईल की 4DA.5 to the base 16 is equal to 1242.3125 to the base 10. 1242.3125 to the base 10. कळाले बेटा? हां, आता एक गोष्ट जी काल माझ्याकडनं राहून गेली होती, आजच्या याच्यासाठी पण इम्पॉर्टंट आहे, कालच्या याच्यासाठी पण इम्पॉर्टंट आहे. कालचे तिघं सम्समध्ये तुम्ही तिघं सम्सची उत्तरं चेक करा बेटा. ठीक आहे, व्हिडिओ पॉज करा आणि थोडं उत्तरं चेक करून घ्या. मी जे सांगतोय तसं आहे का नाही बघा. त्या उत्तरांमध्ये कंपल्सरी जे कुठलेही आकडे आले असतील ते कंपल्सरी 0 to 7 पर्यंतच असतील. का? तो ऑक्टल मध्ये होतो, राईट? नाही, सॉरी, आपण लक्ष इकडे बेटा. कालच्या याच्यात आणि आजच्या याच्यात एक महत्वाचा फंडा तुम्हाला सांगायचा राहून गेला. काय फंडा आहे की नाही का, कालच्या याच्यातले उत्तर आणि आजच्या याच्यातले उत्तर आपण कन्वर्ट कशात करतोय बेटा? डेसिमल मध्ये. आपण कन्वर्ट कशात करतोय? डेसिमल मध्ये कन्वर्ट केल्यावरती तिथे जे आन्सर्स आहेत ते कंपल्सरी तुमचे 0 to 9 पर्यंतच उत्तर येतील. म्हणजे त्याच्यामध्ये ABCD दिसतील का बेटा? नाही दिसतात. काय बोललो? ते जर कन्वर्शन तुमचं डेसिमल मध्ये असेल तर कंपल्सरी आन्सर्स 0 to 9 पर्यंतच येतील ना, त्याच्यापेक्षा जास्त जातील. काय बोललो काही नाही, कळालं? कंपल्सरी आन्सर कुठून ते कुठून जाईल बेटा? 0 to 9. का? आपण कन्वर्शन कशात करतोय? डेसिमल मध्ये. आपण कन्वर्शन कशात करतोय? डेसिमल मध्ये. ओके बच्चा लोग, व्हिडिओ पॉज करा, कॉपी करून घ्या. आता माझा सेकंड एक्झाम्पल चालू होतंय. सेकंड एक्झाम्पल मध्ये किती आहे? 4C8.2 टू द बेसला किती बेटा? 16. 4C8.2 टू द बेसला किती आहे? 16. त्याचं कन्वर्शन कशात करायचं मला? त्याचं कन्वर्शन कशात करायचंय? डेसिमल मध्ये. ठीक आहे, बरं. मग पुन्हा आता काय होईल? लॉजिक तेच, 4C8.2. पुन्हा काय काढायचे? ॲरो हेड्स काढा. ॲरो हेड्स काढून घेतले. ॲरो हेड्स काढल्याच्या नंतर इथे 2 into 16 पुन्हा 8 into किती बेटा? 16. सी ची किंमत किती आहे? 12 into पुन्हा 16 आणि पुन्हा 4 into 16 रेज टू लिहायचं बाकी आहे. आता इथे पुन्हा किती बेटा? पहिल्यांदा -1, मग इथे 0, मग इथे 1 आणि इथे किती आलं? 2. आणि आता याचे आपल्याला आन्सर्स लिहायचे. ठीक आहे, चलो. किती आहे पहिले? 2 into 16 रेज टू -1. 2 into 16 raised to -1. कॅल्क्युलेशन्स करा. कॅल्सी मध्ये उत्तर येईल 0.125. कॅल्सी मध्ये उत्तर किती येईल? 0.125. पुढे याचं उत्तर येईल 8 into 16 raised to 0. किती आलं? 8. पुढच्याचं उत्तर येईल तुमचं 192. किती बेटा? 192. आणि सगळ्यात शेवटच्याचं उत्तर येईल 1024. आणि फायनली या सगळ्यांची काय करायची आपल्याला? ॲडिशन केली तर तुम्हाला उत्तर भेटेल 1224.125. किती आलं बेटा? 1224.125. मग आन्सर मध्ये पुन्हा किती होतं बेटा? 4C8.2 टू द बेस 16 इज इक्वल टू 1224.125 टू द बेस 10. लक्षात आलंय? हा कुठला फंडा झाला बेटा माझा? हेक्साडेसिमल टू डेसिमल. याच्यासाठी लॉजिक काय वापरलं मी? याच्यासाठी लॉजिक काय यूज केलं बेटा? 16 रेज टू. म्हणजे पहा, कुठलाही नंबर जर तुला डेसिमल मध्ये कन्वर्ट करायचा असेल तर कुठलं लॉजिक यूज होतं बेटा? रेज टूचं. बायनरी टू डेसिमल असेल तर 2 रेज टू. ऑक्टल टू डेसिमल असेल तर 8 रेज टू. त्याच्यानंतर हेक्साडेसिमल टू डेसिमल असेल तर कुठलं येतं बेटा? 16 रेज टू. कुठलं येतं? 16 रेज टू. कळालं बेटा? पुन्हा व्हिडिओ पॉज करा आणि हे प्लीज लिहून घ्या. ओके, लक्ष इकडे बेटा. पुन्हा माझा आता सेकंड फंडा चालू होईल. तो म्हणजे कुठला आहे? डेसिमल टू एनी नंबर. कुठला फंडा आहे बेटा? डेसिमल टू एनी नंबर. डेसिमल टू एनी नंबर मध्ये पुन्हा सगळ्यात पहिलं लॉजिक कुठलं आहे? डेसिमल टू बायनरी. पुन्हा पहिलं लॉजिक कुठलं बेटा? डेसिमल टू बायनरी. म्हणजे आता पहिला आकडा माझा कंपल्सरी डेसिमल असेल त्या डेसिमलचं कन्वर्शन 3 याच्यात माझं होऊ शकतं. पुन्हा 3 ऑप्शन्स येतील. पहिलं ऑप्शन कुठलं? डेसिमल टू बायनरी. सेकंड ऑप्शन कुठलं असेल? डेसिमल टू ऑक्टल.
थर्ड ऑप्शन कुठलं असेल? डेसिमल टू हेक्साडेसिमल. काय बोललो काही नाही कळालं. पुन्हा मला याच्यामध्ये पण 3 पार्ट, जसं मागच्या याच्यामध्ये 3 पार्ट घेतले तसे याच्यात पण मागच्या याच्यात पहा डेसिमल कॉमन इकडे होतं, आता डेसिमल इकडे येणार, उलटं करायचं. डेसिमल टू बायनरी, डेसिमल टू ऑक्टल आणि डेसिमल टू हेक्साडेसिमल. सगळ्यात पहिले मी काय करतोय? डेसिमल टू बायनरी. आता देताना तो कंपल्सरी मला कुठल्या आकडे देईल बेटा? डेसिमलचं देईल, पण त्याचं कन्वर्शन मला कशात करायचं? बायनरीमध्ये. मग ते कन्वर्ट करण्यासाठी कसं करायचं? सगळ्यात पहिले 2 व्हर्टिकल लाईन्स मारून घ्यायच्या, मध्यभागी जो आकडा असेल तो घ्यायचा आणि त्याला इथे 2 लिहायचा. आता या दोघांमध्ये नक्की मला करायचं काय? तर या दोघांचं मला डिवाइड करायचं. आता इथे 2च का घेतला? तर डेसिमल टू कशात होतं बेटा? बायनरी. जो ऑक्टल असतं तर 8 घेतला असतं, हेक्साडेसिमल असतं तर 16 घेतला असतं. ठीक आहे, जसं इथे रेस टू चं लॉजिक बरोबर आहे. बायनरी असेल तर 2 ऑक्टल असेल तर 8, हेक्साडेसिमल असेल तर 16. सेम लॉजिक इथे जर बायनरी असेल तर 2 ऑक्टल असेल तर 8, हेक्साडेसिमल असेल तर 16. बरं, आता डिवाइड करताना कसं डिवाइड करायचं? कसंही डिवाइड करायला चालत नाही. काय करायचं बेटा? कॅल्सी आता घ्यायचा, एकदम कॉन्सन्ट्रेशननी प्लीज बघाल. नवीन पद्धतीचं गणित आहे, मागच्यापेक्षा पद्धती वेगळी आहे. ठीक आहे, कॉन्सन्ट्रेशननी बघा. काय करायचं? सगळ्यात पहिले 105 डिवायडेड बाय 2, 105 डिवायडेड बाय 2 याचा आन्सर. याचं जर तुम्ही आन्सर बघितलं तर आन्सर मध्ये किती आले बेटा? 52.5. किती आले? 52.5. त्याच्यामधून जो 52 आहे 52 तो 100% त्याचा क्वेश्चन आहे बेटा. तो 100% त्याचा काय? क्वेश्चन. म्हणजे मी इथे तुम्हाला गणित सोडून दाखवतो. आपण लहानपणी असं डिव्हिजन केलेलं आहे. जर याला मी 2 ने डिवाइड केले तर बे 5 10, इथे हात चाले 0, पुन्हा इथून किती येईल बेटा? 5, बे 2 4 असं होतं, आणि पुन्हा इथे किती आलं? खाली 1. आपण लहानपणी असं शिकलोय, राईट. म्हणजे हा जो पॉइंटच्या अलीकडे जो डिजिट दिसतोय तो 100% त्याचा काय? क्वेश्चन आहे. तो क्वेश्चन तुम्हाला इथं लिहायचा असतो. क्वेश्चन कुठे लिहायचं कळालं? आता मला जो काही महत्वाचा असतो तो असतो रिमाइंडर. मला जो काही महत्वाचा असतो तो काय असतो? रिमाइंडर. रिमाइंडर इथे तर कळालं 1 येतोय. येस, सगळ्यांना माहिती आहे क्वेश्चन मध्ये त्याला रिमाइंडर म्हणतात. ठीक आहे, आता मला कॅल्सी मध्ये रिमाइंडर काढायचा. तर कॅल्सी मध्ये रिमाइंडर कसा काढायचा त्यासाठी लक्ष द्या. काय करायचं बेटा? पॉइंटच्या पुढे आधी आपण पुन्हा 105 डिवायडेड बाय 2, 52.5 आहे. पॉइंटच्या पुढे किती आहे बेटा? 5 दिसतोय, 0.5 काय दिसतंय? 0.5. मग काय करा? 0.5 लिहा, कॅल्सीमध्ये टाका 0.5, त्याला गुणिले 2 टाका. त्याला गुणिले 2. 2च का टाकलं? तर बायनरी म्हणून. ऑक्टल असतं तर 8 घेतलं असतं, हेक्साडेसिमल असतं तर 16 घेतलं असतं. इथे बायनरी आहे म्हणून मल्टिप्लाइड बाय कशाने केलं? 2 ने. जर मी याला मल्टिप्लाइड बाय 2 ने केलं तर मला ऑटोमॅटिकली उत्तर किती भेटलं बेटा? 1. आणि तोच 1 तुम्हाला इथं लिहायचा आहे. तोच 1 तुम्हाला इथं लिहायचा आहे. कळालं बेटा? तोच 1 इथं लिहायचा आहे. मला रिमाइंडर महत्वाचं आहे, लक्षात ठेवा. मला महत्वाचं काय आहे? रिमाइंडर. पुन्हा एकदा सांगतो ही स्टेप कशी केली. पहिले 2 व्हर्टिकल लाईन्स, मध्यभागी जो क्वेश्चन दिलेला तो लिहिला, त्याला डिवायडेड बाय 2. 2 नीच का केलं? तर बायनरी आहे, ऑक्टल असतं तर 8 आलं असतं, हेक्साडेसिमल असतं तर 16 आलं असतं. त्याच्यानंतर 105 ला मी 2 ने डिवाइड केलं, उत्तर किती आलं? 52.5. त्याच्यापैकी 52 इथे लिहिला, मग 0.5 बाकी होता, तो 0.5 मल्टिप्लाइड बाय कशाने केलं? 2 ने. मला उत्तर भेटलं 1. राईट. पुन्हा इथे काय करायचं? पुन्हा 2 ने डिवाइड करायचं. पुन्हा 52 ला 2 ने डिवाइड करा. 52 डिवायडेड बाय 2 किती आलं बेटा? 26. किती आलं? 26. आता पॉइंटच्या पुढे काही आहे का बच्चा? नाहीये. म्हणजे पॉइंटच्या पुढे काहीच नाही, म्हणजे 0 घेता येईल मला. मग काय घेता येईल? 0.0 त्याला गुणिले 2. लॉजिक सोडायचं नाही. जसं इथे 0.5 गुणिले 2 केलं, 0.5 गुणिले 2, तसं 0.0 गुणिले 2 उत्तर किती? 0. म्हणजे इथे पुन्हा किती आला? 0. रिमाइंडर किती आलं बेटा? 0. जर तुम्हाला इथे डिवाइड करायचं दाखवलं 52, इथे डिवाइड करायचं 2 2 जा 4 मायनस इथे 1 आला, वरतून किती आला? 2. इथे पुन्हा 2 6 जा 12. उत्तर किती येते? पुन्हा रिमाइंडर किती आलं बेटा? 0. रिमाइंडर किती आलं? 0. मला महत्वाचं काय? पुन्हा रिमाइंडर. मला पुन्हा महत्वाचं काय बेटा? रिमाइंडर. रिमाइंडर दिलं, रिमाइंडर किती आलं? 0. पुन्हा इथे 2 ने डिवाइड करायचं. पुन्हा काय करा? 2 ने डिवाइड. पुन्हा 26 भागिले 2 किती आलं बेटा? 13.
किती आलं 13 लिहिलं. आता मी पुढे याचं उत्तर काढत बसत नाही बेटा. का? पॉईंटच्या पुढे किती आहे? 0 आहे. 0 गुणिले कुठलीही संख्या उत्तर किती आहे? तर 0च. म्हणजे पुन्हा इथे काय आलं? 0. जर पॉईंटच्या पुढे नसेल ना 100% इथे 0 येतो. ठीक आहे. पुन्हा इथे 2 डिवाइड करायचं. किती झालं? 2 कॅल्सियम 13 डिवायडेड बाय 2 6.5. किती आलं बेटा? 6.5. हे डायरेक्ट पण जमतं. 2 6 जा 12. दिसतंय बेटा? फाईन. 6.5. आता पुन्हा पुढे काय? 0.5 आहे. तो 0.5 गुणिले 2 किती आलं बेटा? 1. मग इथे 1. गॉट इट. पुन्हा इथे 2 डिवाइड करायचं. पुन्हा 2 डिवाइड. 6 डिवायडेड बाय 2 किती आलं बेटा? 3. मग इथे 3 लिहिला. ठीक आहे. पॉईंटच्या पुढे काहीच नाही आहे म्हणजे पुन्हा 0. पुन्हा 2 डिवाइड करा. 3/2 किती आलं बेटा? 1.5. किती आलं? 1.5. त्याच्यापैकी 1 इथे. ठीक आहे. मग 0.5 गुणिले 2 किती आलं बेटा? 0.5 गुणिले 2 पुन्हा किती आलं? 1. आता इथे पुन्हा 2 डिवाइड. आता जे बोलतोय ते कॉन्सन्ट्रेशन घेऊन ऐका. आता जे बोलतोय ते कॉन्सन्ट्रेशन घेऊन ऐका. डिवाइड करत गेलो कुठपर्यंत करायचं झालं असं. ठीक आहे. कुठपर्यंत करायचं माहिती का? तिथपर्यंत जेव्हा माझा हा डिजिट इकडचा क्वेश्चन, हा काय क्वेश्चन आहे बेटा? येस नो. क्वेश्चन तुमचा छोटा होतो. कशापेक्षा? जो कुठला इथे आकडा असेल. इथे सध्या 2 आहे तर 2पेक्षा हा 1 छोटा की नाही? मग स्टॉप करा. 2पेक्षा हा जो 1 आहे तो कसा आहे? छोटा आहे. मग स्टॉप करून द्यायचं. स्टॉप कधी व्हायचं ते लक्षात आलं? जेव्हा तुझा क्वेश्चन ह्या आकड्यापेक्षा कमी झाला स्टॉप व्हा. ऑक्टल असतं तिथे 8 आले असते. मग 8 पेक्षा कमी डिजिट आला थांबून गेलो असतो. हेक्साडेसिमल असते ते 16 आलं असतं. राईट. पुन्हा 16 पेक्षा डिजिट कमी झाला असता थांबून गेलो असतो. थांबायचं कधी ते कळालं? थांबायचं कधी बेटा? मग जेव्हा इकडच्या आकड्यांपेक्षा हा जो आता शेवटचा डिजिट इकडे आलाय तो कमी झाला. बाकी सगळीकडे मोठे आहेत. 3 मोठा आहे, 6 मोठा आहे, 13 मोठा आहे, 26 मोठे, 52 मोठे, 155 मोठे. मोठे मोठे जोपर्यंत असतील तोपर्यंत डिवाइडचा फंडा वापरा. डिवाइडचा फंडा स्टॉप कधी करायचा? जेव्हा तुमचा इकडचा जो डिजिट आहे तो काय असेल? मोठा असेल ह्या डिजिट पेक्षा. क्वेश्चन जर तुमचा लहान असेल, उलट बोलायला गेलं क्वेश्चन लहान असेल याच्यापेक्षा की स्टॉप व्हायचा. स्टॉप झाल्याच्या नंतर पुढे काय? पुढे बेटा हाच आकडा जो कुठला असेल तो इथे कॉपी करायचा. हाच आकडा इकडे कॉपी पेस्ट करायचा. हाच आकडा इकडे काय करायचा? कॉपी पेस्ट. पहिलं गणित आहे थोडंसं समजायला अवघड जातं. ठीक आहे. पण हे गणित प्लीज 2-3 वेळेस बघा. कंटिन्यू 2-3 वेळेस बघा. डोक्यात घुसून जाईल. ठीक आहे. मग आता पुढं काय? आता पुढं काय? ऍक्च्युली माझं उत्तर झालेलं आहे. आता पुढं काय होतं बेटा माहिती का? अँसर लिहिताना इथे ना एक नियम त्यांनी सांगितलाय. अँसर लिहिताना खालून वरती लिहायचं. अँसर लिहिताना कसं लिहायचं बेटा? खालून वरच्या साईडला जायचं. म्हणजे काय? जर आता याचा अँसर बघायला गेलो तर याचा अँसर कसं येईल? सपोज किती आहे? 105 टू द बेस 10 इज इक्वल टू 105 टू द बेस 10 इज इक्वल टू खालून जा वरती 1 पुढे 1 0 पुढे 1 0 0 1 1 1 0 1 0 1 टू द बेस 2. तुम्ही जर नीट ऑब्झर्व केलं तर याच्यामध्ये फक्त आणि फक्त तुम्हाला दिसता काय? 0 आणि 1. जर मला फक्त 0 आणि 1 दिसतंय म्हणजे ते कंपल्सरी माझं कुठला नंबर झाला? तो बायनरी नंबर झाला. कुठला नंबर झाला बच्चलो? बायनरी नंबर झाला. लक्षात येते? म्हणजे जे कुठलंही मी उत्तर काढलेलं आहे ते माझं राईट आहे. कसं काय ओळखलं? बायनरी नंबर असेल तर कंपल्सरी 0 आणि 1च पाहिजे. तर 0 आणि 1च मला उत्तरामध्ये दिसत आहे. म्हणजे डेसिमलचं कन्वर्शन कशात केलं मी? बायनरीमध्ये. डेसिमलचं कन्वर्शन कशात केलं मी? बायनरीमध्ये. काय बोललो काय नाही कळालं? गणित कळालंय? पक्का? सिंपल. जो नंबर दिला तो डिवाइड करायचा 2 ठीक आहे. क्वेश्चन खाली लिहायचं, रिमाइंडर वरती लिहायचा. क्वेश्चन खाली रिमाइंडर वरती. रिमाइंडर कसं आहे? पॉईंटचा पुढचा डिजिट त्याला गुणिले तो डिजिट. 2 असेल तर 2, 8 असेल तर 8, 16 असेल तर 16. काय बोललो काय नाही कळालं? पक्का? अजून एक गणित मी सोडवतोय आणि एक गणित तुम्हाला होमवर्कसाठी देईल. ठीक आहे. अजून एक गणित मी सोडवतोय. त्याच्या आधी प्लीज व्हिडिओ पॉज करा आणि गणित कॉपी करून घ्या. रिव्हर्स घ्या, थोडंसं रिव्हर्स घेऊन घ्या. व्हिडिओ पॉज करा, क्वेश्चन घेऊन घ्या. आधी हे लिहायचं आहे बेटा. सेकंड पार्ट माझा चालू होतोय तो म्हणजे कुठला? डेसिमल टू बायनरी. बी पार्ट चालू होतोय. आधी हेडिंग टाका.
बी पार्टची डेसिमल टू एनी नंबर, डेसिमल टू एनी नंबर त्याच्यातला पहिला फंडा डेसिमल टू बायनरी, त्याच्यातला पहिला फंडा डेसिमल टू बायनरी आणि एक्झाम्पल सगळ्याच्या सगळं लिहून घ्या. थोडं पुसलं गेलंय, एक काम करा, रिव्हर्स घ्या, व्हिडिओ थोडासा पॉज करा आणि लिहून घ्या. रिव्हर्स घ्या, व्हिडिओला पॉज करा आणि लिहून घ्या. बरं, लिहून घेताना तुम्हाला जर वाटलं की सगळ्याच्या सगळं फंडे पण लिहून घ्यायचे, तिकडच्या साईडला जे डिवाइडचं लॉजिक वापरलंय ते जर लिहायचं असेल ते पण लिहून घ्या, मला वांधा नाही. ठीक आहे. आता सेकंड एक्झाम्पल घेतो. सेकंड एक्झाम्पल काय बेटा, आता 84 टू द बेस 10. सेकंड एक्झाम्पल काय, 84 टू द बेस 10 त्याचं कन्वर्शन कशात करायचं, बायनरीमध्ये. पुन्हा इथे 84 घेतला. ठीक आहे. 84 घेतल्याच्या डिवाइड कशाने, दोनाने करा कॅल्क्युलेशन. 84 डिवायडेड बाय 2, 84 डिवायडेड बाय 2 किती आला बेटा, 42. पॉईंटच्या पुढे काहीच नाही म्हणजे इथे किती आला, 0. पुन्हा इथे दोनाने डिवाइड करा. 42 डिवायडेड बाय 2 किती आलं, 21. 21 पॉईंटच्या पुढे काहीच नाही म्हणजे इथे किती आला, 0. पॉईंटच्या पुढे काही नाही म्हणजे 0 असतो. शून्य कुठली संख्या शून्य येतं म्हणून डायरेक्टली किती आलं, 0. पुन्हा इथे 2 ने डिवाइड करा. 21 डिवायडेड बाय 2 किती आलं, 10.5. किती आलं बेटा, 10.5. मग 10 लिहिलं. पुन्हा 0.5, 0.5 त्याला गुणिले 2, 0.5 गुणिले 2 किती आलं बेटा, 1. ओके. त्याच्यानंतर पुन्हा 2, त्याच्यानंतर इथे किती आता 10 डिवायडेड बाय 2 किती आलं बेटा, सॉरी 10 डिवायडेड बाय 2 किती आलं बेटा, 5. मग इथे खाली किती, 5. आणि पुन्हा इथे किती आलं, पॉईंटच्या पुढे काहीच नाही म्हणजे पुन्हा 0. पुन्हा 2 ने डिवाइड करा. 5 डिवायडेड बाय 2 किती आलं बेटा, 5 डिवायडेड बाय 2 2.5. 2.5 मग पुन्हा 0.5 इंटू 2 किती आलं, 0.5 इंटू 2 किती आलं, 1. पुन्हा याला 2 डिवाइड करा. 2 डिवायडेड बाय 2 किती आलं बेटा, 1. हा इथे 1 झाला, पॉईंटच्या पुढे काही नाही म्हणून 0. पुन्हा आता इथे 2 लिहिला जाईल पण आता काय होऊन जाईल बेटा, पुन्हा 1 काय छोटा आहे कोणापेक्षा, ह्या 2 पेक्षा. 1 छोटा आहे ह्या 2 पेक्षा. 1 छोटा आहे ह्या 2 पेक्षा म्हणून 1 इकडे कॉपी पेस्ट जसाच्या तसा. गॉट इट. आणि मग आन्सर देताना फंडा काय सांगितला, खालून वरती. आन्सर लिहिताना फंडा काय, खालून वरती. देअरफॉर 84 टू द बेस 10 इज इक्वल 1 0 1 0 1 0 1 0 1 डबल 0 टू द बेस 2. 1 0 1 0 1 डबल 0 टू द बेस 2. कळाले बच्चे लोग, काय काय केले काय काय नाही, समजे ना समजे, समजे. गॉट इट. बर, आता अजून एक गोष्ट सांगायची इच्छा आहे. बरेचसे मुलं सांगतात मला, सर जेव्हा 0.5 येतो तेव्हा कंपल्सरी काय येतं बेटा, 1च येईल. येस, तुम्हाला बेटा याच्यामध्ये एक लॉजिक लक्षात येत असेल, जर तुम्ही गणित सोडवाल व्यवस्थित तर प्रत्येक वेळेस एक तर 0.5 येतं म्हणजे आकडा येईल, पुढे 0.5 येईल, नाही तर डायरेक्टली पॉईंटच्या पुढे काहीच नाही. काय बोलतोय नीट ऐका. तुम्हाला जेव्हा कधीही कन्वर्शन बायनरीमध्ये असेल, पण हे लॉजिक फक्त डेसिमल टू बायनरीसाठी. हे लॉजिक फक्त डेसिमल टू बायनरीसाठी. काय म्हणतोय, डेसिमल टू बायनरीमध्ये जेव्हा कधी मी कन्वर्ट करेल त्यावेळेस कंपल्सरी एक तर मला उत्तरामध्ये कॅल्सीमध्ये काहीतरी उत्तर येईल आणि पुढे 0.5 येईल, किंवा काहीतरी उत्तर असेल पॉईंटच्या पुढे काहीच नसेल. जेव्हा काहीतरी उत्तर येईल पॉईंटच्या पुढे 0.5 होईल, ठीक आहे, तेव्हा त्याला उत्तर कंपल्सरी रिमाइंडर किती असेल बेटा, 1. का 0.5 इंटू 2 किती येईल, 1च येईल. ठीक आहे. आणि पॉईंटच्या पुढे कदाचित किती येईल, 0. मग 0 गुणिले 2 किती येतं, 0. तुम्हाला हे 2च पॉसिबिलिटीज येतात बेटा, बाकी कुठल्याच पॉसिबिलिटी येईल. म्हणजे जेव्हा कधी तुम्ही उत्तर सोडवाल तेव्हा कॅल्सीमध्ये जेव्हा तुम्ही कन्वर्शन बायनरीमध्ये कराल तेव्हा कंपल्सरी एक तर पॉईंटच्या पुढे 5च येईल, नाही तर पॉईंटच्या पुढे 0 असेल. काय बोललो काय नाही कळालं, बाकी कुठलेच ऑप्शन येणार नाही. ओके. आता मी काही गणित पुन्हा तुम्हाला होमवर्कसाठी देतोय. ठीक आहे. एक काम करू, आपण 2 गणित होमवर्कसाठी घेऊ. पुन्हा हे दोन्ही गणित सगळ्यांनी मला सोडून दाखवायचे. ठीक आहे. एक थोडंसं मोठं आणि एक थोडंसं छोटं. पहिलं गणित देतोय, सपोज मी तुम्हाला दिलं 532. मोठं आहे बेटा. 532 टू द बेस 10 इज इक्वल टू क्वेश्चन मार्क टू द बेस 2. 532 532 आहे बेटा, म्हणजे खूप डिव्हिजन करावं लागेल, लक्षात घ्या. डिव्हिजन मुद्दामून मोठं देतोय. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला कॅल्क्युलेशनची सवय पडेल. आधी डायरेक्ट गणित सोडवायला घेऊ नका. आधी काय करा बेटा,
हे जे 2 गणितं मी सोडवलेले आहेत, हे 2 गणितं तुम्ही कंपल्सरी स्वतः न बघता आधी सोडवण्याचा प्रयत्न करा. ते पण 2-2, 3-3 वेळेस सोडवा. कॉन्फिडन्स येऊ द्या, मग ह्या गणिताकडे जा, नाहीतर मग हे गणित चुकण्याचे चान्सेस होतील. पहिलेच सांगतोय, ठीक आहे. आधी जे 2 गणितं आहेत ते 2 गणितं फुल कॉन्फिडन्स ते सोडवा. ते 2-2, 3-3 वेळेस सोडवून घ्या, रफमध्ये सोडवा आणि मग ह्या गणिताकडे वळायचा प्रयत्न करा. आणि अजून एक चौथं गणित देतोय. चौथं गणित थोडं सोपं देतो. सपोज मी तुम्हाला दिलं 24 to the base 10 इज इक्वल टू क्वेश्चन मार्क टू द बेस 2. एक गणित मोठं, एक गणित छोटं. ठीक आहे, एक गणित मोठं आहे, एक गणित छोटं आहे. फाईन, ओके बच्चा लोक, प्लीज ट्राय करा. दॅट्स ऑल. बाकीचं उद्या. थँक्यू, हॅव अ गुड डे.